शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उरलेल्या मोजक्या माजी नगरसेवकांपैकी या दोघांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप घेत या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील पक्षप्रवेश आज घेण्यात आले। खासदार मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले। यापूर्वी पहिल्या टप्प्यातील नेत्यांचे मुंबईमध्ये प्रवेश घेण्यात आले होते। यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, गणेश बिडकर, श्रीनाथ भीमाले आदी उपस्थित होते। सुतार आणि भोसले या दोघांनीही महापालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून काम पाहिले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे दोघेही ज्येष्ठ नगरसेवक असून या दोघांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये पृथ्वीराज सुतार हे गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत। ते माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव आहेत। वडगाव शहरी मतदारसंघातील येरवडा भागात संजय भोसले हे माजी नगरसेवक आहेत। त्यांचे या परिसरात उत्तम संबंध आणि संपर्क आहेत। या दोघांच्या भाजपमध्ये जाण्याने शहरामधील शिवसेनेची ताकद आणखीन कमी झाली आहे। 2017च्या पुणे महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले होते। मात्र आजच्या घडीला यातील एकही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेला नाही। नाना भानगिरे यांनी शिंदे गटात तर संगीता ठोसर, प्राची आल्हाट, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल आणि विशाल धनवडे यांनी पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलाय। श्वेता चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तर आज संजय भोसले आणि पृथ्वीराज सुतार यांनी भाजपची वाट धरली आहे। आज अखेर झालेले हे पक्षप्रवेश पाहता 2017मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी आता एकही नगरसेवक ठाकरे गटाकडे शिल्लक राहिलेला नाही। केंद्रात, राज्यात आणि पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या ट्रिपल इंजिन सरकारने विशेष विकास कामे आणि जनसेवेतून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यात विशेष विकास कामे होत आहेत, तर पक्ष संघटनेचा विस्तार होत आहे। त्या अंतर्गत हिंदुत्ववादी विचार आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध असलेले पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे स्वागत आहे, असं मोहोळ म्हणाले। मी पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांच्यासमोर सभागृहात एकत्रित काम केले असून आमचा हिंदुत्वाचा धागा कायम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंदुत्वाचा विचार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावर विश्वास ठेवून या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना आपुलकीचे स्थान मिळेल। आता हातात हात घालून आगामी पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असे धीरज घाटे यांनी सांगितलं। भाजप शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या विचारावर झाली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशाला एकत्र आणले असून विकासाचा मोठा अजेंडा राबवला आहे। जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, अशा भावना पृथ्वीराज सुतार यांनी व्यक्त केल्या। आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळत होतो, मात्र काँग्रेसने हा धर्म पाळला नाही, त्यामुळे आम्ही हिंदुत्ववादी विचारधारा जपणाऱ्या भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला, असे संजय भोसले यांनी स्पष्ट केले। आणि म्हणून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना जिथे जिथे आम्हाला आमची संघटना मजबूत करता येईल, जिथे आमचा पक्ष आम्हाला वाढवता येईल, आजही जगातली सर्वात मोठी जनसंघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे। आणि आम्हाला हा जनसेवेसाठी, लोकांच्या सेवेसाठी आमची संघटनेचा जितका विस्तार करता येईल तो विस्तार आम्हाला करायचा, आम्ही तो करतो। केवळ निवडणूक आल्यानंतर नाही, तर 12 महिने काम करणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे। आणि त्यामुळे एका विचाराने, एका उद्देशाने जी लोक आमच्या सोबत येतात त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही नेहमी स्वागतच करतो। आणि म्हणून आज या दोन्ही नेत्यांचं स्वागत करत असताना जे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की शेवटी इतके वर्ष एका परिवारामध्ये काम केलंय आणि ते सोडून तुम्ही आज दुसऱ्या परिवारामध्ये येत आहे, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्हाला असं कधीही जाणीव होणार नाही की मी एका भावाकडनं दुसऱ्या सावत्र भावाकडे गेलो का काय। तुम्ही एका सख्या भावाकडनं दुसऱ्या सख्या भावाकडे आला, एवढंच तुम्हाला सांगतो की अशाच पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडनं, सगळ्यांकडनं एक चांगल्या प्रकारची सन्मानाची वागणूक मिळेल। इथं कामाला खरं म्हणजे मोदी साहेबांचं जे हिंदुत्व आहे त्याच हिंदुत्वाला धरून आम्ही येरवड्यामध्ये भगवा फडकवला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेतून आम्ही ज्या येरवड्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती, ती काँग्रेसच्या सत्तेला हादरा देऊन आम्ही शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकवला। त्या ठिकाणी 3 नगरसेवक निवडून आले होते, परंतु आज 23 तारीख आलेली आहे, अजूनही चर्चेवर चर्चा चालू आहे। आणि ज्या प्रभागामध्ये आमचे 3 नगरसेवक सिटिंग आहेत, एक सीट आमचं फक्त 600 मतांनी गेलं होतं, त्या ठिकाणी काँग्रेसचा दावा 3 सीटवर केला,
राष्ट्रवादीने 3 सीटवर दावा केला आणि आम्हाला हात पसरावे लागतात. ही खंत मनाला कुठे लागत होती. आम्ही शिवसेनेला सांगत होतो नेत्यांना की बाबा ह्या काँग्रेसबरोबर राहणे योग्य नाही, कारण हे कधीही वेळेला कधी धोका देतील हे सांगू शकत नाही. आणि ती वेळ आली ती वेळ यायच्या अगोदरच आम्ही सावध झालो आणि आज आमच्या सख्या भावा, जसं आता मूल्यांनी सांगितलं, दुसऱ्या सख्या भावावर आम्ही आज आलेलोय आणि आम्हाला काही असं वाईट वाटत नाही, कारण हिंदुत्वाचा धागा आणि खरंच हिंदुत्व ह्या जगामध्ये जे टिकवण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टीने केला, त्यामुळे आम्ही आज हिंदुत्वाला धरून या ठिकाणी आलो. वगैरे काय झालेलं नाहीये आणि तुम्ही काय सांगताय की मी जो माझा जो काय युट्रेन होता गाडी गाडी इथे थांबलेली, त्यामुळे कुठे टर्न घेतला नाही, कुठे थांबली नाही, कुठे ब्रेक नाही मारला, डायरेक्ट इथं ब्रेक मारला. नाही थांबला नव्हता, गाडीमध्ये बसलो होतो पण ते यायला थोडा वेळ लागला. गाडी चालू होती पण थोडी हळूहळू येत होती.